ॲक्च्युली मी आज हे बनवत आहे आणि हे मला माहीत नाही आहे, नवीनच मला काहीतरी दिसतंय, पण मी म्हटलं की हे घेऊ आपण. आणि तर भाजीवाल्यांना विचारलं तर ते म्हटले की हे सुरण आहे. आता बघू आपण ह्या सुरणची भाजी करू. तुम्हाला कदाचित हे बघून विचित्र वाटत असेल, एकदम दगडासारखं वाटते, दगडासारखं. तर बघू आता, ट्राय दिस. तर मी हे थोडं थोडं कट करते आहे आणि मला माहीत नाही ॲक्च्युली काय कसं कट करून. आय थिंक बटाट्यासारखं मी बघायचं करायचं ट्राय करणार आहे. लेट्स सी. आणि मी ह्याचे छोटे छोटे असे बटाट्यासारखे तुकडे केले आहे. बघू आता कसं लागते खायला. हमेशा काहीतरी नवीन युनिक ट्राय केलं पाहिजे. हे आय थिंक बिहार UP साईडचं काहीतरी आहे, बघू. आणि आता मी त्याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घेणार आहे, जेणेकरून ह्याची जी माती आहे, माती नाही आहे आय थिंक, ह्याचं वरचं जे होतं तेच कवरच असा दगडासारखा वाटतोय. तर आपण ह्याला धुवून मस्तपैकी घेऊ आणि ह्याच्यासाठी आता आपण कांदा टमाटा सगळी रेसिपी तयार करूया. आणि आता मी ह्याच्यासाठी ह्याच्यासाठी मी एक टमाटा पण घेणार आहे, अजून एक टमाटा लागेल, आणि एक लसूण, अजून अद्रक, एक थोडीशी आपण त्यासाठी थोडीशी अद्रक घेऊ. अद्रक मी ठेचूनच टाकणार आहे आणि स्वतःच्या हाताने, मिक्सरमध्ये नाही, कारण की त्याने चव जास्त भाजीला येते. तर मी त्याच्यासाठी आता कांदा कापतीये. मला हातावरच कापायची सवय आहे. तर आपला कांदा एवढा कापून झाला आहे आणि आता आपण भाजीची तयारी करू. आणि मी मिरची, अद्रक आणि लसूणचा कूट करून करते, कारण की मिक्सरमध्ये मी पहिल्यांदा पण सांगितलं, मिक्सरमध्ये जी चव आणि अशी करून चव खूप वेगळी लागते. आणि असं तुम्ही नक्की करून पहा, जेवण स्वादिष्ट बनतं. आपण गॅस पेटवला आहे, कढई ठेवली आहे गरम करायला, कारण की मी ते धुवून घेते सगळ्या गोष्टी पहिल्या. ॲक्च्युली आता हे तेल बघून तुम्ही म्हणाल की हे काय, तर हे सरसोचं तेल आहे. आणि आपण बिहारी डिश बनवते, तर बिहारमध्ये तर सरसोचं तेल म्हणजे राईचं तेल यूज तर केलंच पाहिजे ना. बाय द वे हे तेल आता गरम होतं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण जे सुरण आहे ते टाकणार आहे, कारण की ते आधी फ्राय करायचं आहे. कारण की जास्त चांगलं फ्राय झालं तर भाजीला चांगली चव येते आणि ते लवकर शिजलं पण जातं. तर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकणार आहे, थोडंसं मीठ टाकणार आहे आणि ह्याला चांगलं परतून घ्यायचं.